कर्जमाफीची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, कर्जमाफीची घोषणा झाली, पण लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार असा प्रश्न आता शेतकरी बांधवांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। मित्रांनो, आता या अंमलबजावणीवर देखील मोठे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। खरोखरच जे शेतकरी बांधव कर्जबाजारी आहेत आणि वर्षभरापासून बऱ्याच महिन्यांपासून कर्जमाफीची वाट पाहत आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या कर्जमाफीचे पैसे कधी जमा केले जाणार आहेत, तीच महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती आणि आता आपण सविस्तर ती माहिती जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या अपेक्षेपूर्तीला महाराष्ट्र सरकारने 533 नंतर 61,900 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करून सुरुवात केली असली तरी त्यामुळे अनेक प्रश्न अधिक गडद झाले आहेत। ही प्रक्रिया नेमकी किती काळ चालणार, उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार आणि कर्जमाफी प्रत्यक्षात केव्हा खात्यांवर दिसणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही। परिणामी शेतकऱ्यांतील संभ्रम कायम असून सरकारच्या अंमलबजावणीच्या गतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। खरीपाच्या तोंडावर कर्जमाफीसारख्या घोषणेने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला, परंतु त्यातील जाचकटी, शर्ती, अंमलबजावणीची संथ आणि किचकट प्रक्रिया पाहता हा दिलासा फार काळ टिकला नाही। वास्तविक पाहता हा खरीप अनेक मार्गांनी शेतकऱ्यांची प्रतीक्षा म्हणजेच परीक्षा पाहतोय। एल निनोमुळे पावसाचे आगमन थांबले, पेरणीनंतर पावसाने तब्बल 15 दिवसांची दंडी मारली, पेरण्या खोळंबल्या, कमी पाऊस, निकृष्ट बियाणे यासह इतरही काही कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली। त्यातच यंदा कर्जमाफीच्या घोषणेमुळे पीक कर्जाचा वेगही मंदावला आहे। राज्यात उद्दिष्टाच्या केवळ 56% पीक कर्ज वाटप झाले। बहुतांश शेतकऱ्यांना उसनवारी पदरमोड करून पेरण्या कराव्या लागल्या। शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातील शेतकरी प्रत्यक्ष कर्जमाफीसाठी आतुर झालेले असताना केवळ 533 शेतकऱ्यांची मुहूर्ताची यादी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जाहीर केली। प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची माहिती मिळाली नसल्यामुळे पुढील याद्यांना विलंब लागत असल्याचे सांगण्यात येत आहे। मुहूर्ताची यादी देखील अंतिम नाही। या 533 याद्यांची पुनर्तपासणी करून नाबार्डच्या परवानगीने त्यांना कर्जमाफी मिळणार आहे। अर्थात मुहूर्ताच्या 533 शेतकऱ्यांपैकी काही शेतकरी वगळलेले देखील जाऊ शकतात। असे झाले तर मुहूर्तालाच ग्रहण लागले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही। सेवा सहकारी सोसायट्या, बँका यांच्याकडून कर्ज खात्यांची माहिती गोळा एकत्र केली जात आहे। ती माहिती लेखापरीक्षकांकडून तपासली जात आहे। यातून करदात्या शेतकऱ्यांना वगळण्यात येईल। त्यानंतरच्या यादीवर संगणकीय संस्करण करून कर्जमाफीची पहिली अधिकृत यादी 30 जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे। त्या पोटलीतून नेमकं काय बाहेर येणार आहे यासाठी थोडी वाट पाहावी लागेल। कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकरी पुन्हा या दुष्टचक्रात अडकू नयेत म्हणून उपाययोजनांसाठी मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना करण्यात आली होती। या समितीचे नेमके काय चालले आहे याबाबत अजून काही स्पष्टता नाही। कर्जमाफीबरोबर कर्जातून मुक्तीच्या उपाययोजनांचा देखील अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी होण्यास वेळ लागणार नाही। कर्जमाफीनंतर उपस्थित प्रश्न नंबर 1, उर्वरित पात्र शेतकऱ्यांची यादी कशी जाहीर होणार, म्हणजेच कधी जाहीर होणार? कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्षात कर्ज खात्यात कधी जमा होणार? यादी जाहीर झाल्यानंतरही निधी वितरणासाठी निश्चित कालमर्यादा किती आहे? यादीत नाव नसलेल्या पण स्वतःला पात्र समजणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अपील किंवा तक्रार निवारणाची व्यवस्था काय आहे? अर्जातील त्रुटी किंवा पडताळणीतील चुका दुरुस्त करण्याची संधी मिळणार का? पडताळणी प्रक्रिया इतकी संथपणे का होत आहे? राज्यात गेल्या 7 वर्षात 3 वेळा कर्जमाफी झाली, सध्याची 4थी कर्जमाफी आहे। 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी करणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असले तरी 39,24,000 म्हणजेच 70% शेतकऱ्यांना अटी शर्तींच्या आडून लाभापासून वंचित ठेवण्यात आले। याला जोरदार विरोध झाल्यामुळे 2019ला कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या व पुन्हा 2026मध्ये पात्र ठरलेल्या 12,71,000 शेतकऱ्यांचे कर्ज 50,000ऐवजी 2 लाखांपर्यंत माफ करावे लागेल। तर नियमित 23,63,000 शेतकऱ्यांसाठी 2026 आणि 27मध्ये कर्ज फेडण्याची अट काढली। यामुळे एकूण 36,34,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला। परंतु नियमित कर्जदारांना 50,000 प्रोत्साहन अनुदानाऐवजी इतरांप्रमाणेच 2 लाखांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी प्रलंबित आहे। सवलती, थेट हस्तांतरण, अंशदान, कर्जमाफी, वीज बिला माफी यांसारख्या योजना वारंवार जाहीर कराव्या लागणे ही राज्यातील एका मोठ्या समूहाच्या कायमस्वरूपी व सर्वांगीण सक्षमीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यात शासन संस्थेला आलेल्या अपयशाची प्रत्यक्ष कबुली आहे। गेली अनेक वर्षे मग सरकार कोणाचीही असो हे चालून आले आहे। कोणतेही कर्ज दिले तेव्हा त्याचा आधार घेऊन निर्माण होणाऱ्या साधनांमधून कर्ज फेडण्याची क्षमता प्राप्त होत नाही। अपेक्षित असते
शेतीवर अवलंबून असलेल्या एका मोठ्या समाजाबाबत ते साध्य होत नाही. म्हणजेच त्यांची क्रयशक्ती वाढवणे जमलेले नाही. वीज बिलाबद्दल माफीबद्दलही हेच म्हणता येईल. अशा प्रकारच्या मदतीच्या योजना चालू ठेवायच्या असतील तर सरकारी तिजोरी भक्कम हवी. त्यासाठी आर्थिक वाढीचा दर चांगला असायला हवा. एकीकडे सरकार कर्जमाफी जाहीर करते तर दुसरीकडे अनेक खर्च भागविण्यासाठी स्वतःच कर्ज उभारणी करते. या सगळ्या टोपात आवश्यक असा दूरगामी उपायांचा मुद्दा दुर्लक्षित राहतो. मग तो सिंचनाचा विस्तार असो, वीज वाहन असो, वितरण या संदर्भातील देखभाल दुरुस्तीची कामे असोत किंवा आवश्यक त्या पायाभूत सुविधांची निर्मिती असो, त्यासाठी मनुष्यबळ, निधी या सगळ्यांची गरज असते. आर्थिक कारणांमुळे कर्मचारी भरती सरकारने जवळजवळ थांबवलेली आहे. मग दूरगामी उपाय रखडणार हे वेगळे सांगायला नको. कधीतरी या दुष्टचक्रातून बाहेर पडून कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी पावले टाकायला हवीत. विविध शॉर्टकट अवलंबताना राज्याच्या अर्थव्यवस्थेचे दूरगामी मजबूतीकरण दुर्लक्षित राहते हे देखील लक्षात घ्यायला हवे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं कर्जमाफीच्या प्रक्रियेवरून पुढे आलेल्या प्रश्नांबाबत सरकारने काय करावं? नंबर 1, यादी प्रसिद्ध करणे, पडताळणी पूर्ण करणे आणि रक्कम जमा करणे यासाठी टप्प्याटप्प्याने निश्चित मुदत जाहीर करावी. नंबर 2, महसूल, सहकार आणि बँक यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. नंबर 3, मंजूर लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा करण्यासाठी आवश्यक निधी वेळेवर वितरित करावा. नंबर 4, यादीत नाव नसलेल्या किंवा त्रुटी असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी जिल्हा स्तरावर जलद तक्रार निवारणा व्यवस्था सुरू करावी. नंबर 5, किती लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण झाली, किती जणांना लाभ मिळाला आणि किती प्रकरणे प्रलंबित आहेत याची नियमित माहिती सार्वजनिक करावी. नंबर 6, साप्ताहिक किंवा पंधरवड्याला प्रगती अहवाल प्रसिद्ध केल्यास शेतकऱ्यांमधील संभ्रम कमी होईल आणि प्रक्रियेबाबत विश्वास वाढेल. आता कर्जमाफीवर सरकारची भूमिका काय आहे? तर मित्रांनो, सहकार आयुक्त डॉक्टर दीपक तावरे म्हणाले, कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात 550 लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध झाली असली तरी येत्या 2 दिवसांत सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना आधार पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. ती झाल्यानंतर त्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तर किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख म्हणाले, सरकारकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचा डाटा आहे. आता तातडीने पैसे द्यायला काय हरकत आहे? आम्हाला तर ते पैशांची अडचण नाही असे सांगत होते. 20,000 कोटींची तरतूद केली म्हणत होते. मग आता फक्त 537 शेतकऱ्यांनाच मदत करताय. मग या वेगाने त्यांनीच काढलेल्या आकडेवारीनुसार 56 लाख शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार? जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देणार होते, ती कशी पूर्ण करणार? अजून नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये जाहीर करणे आवश्यक आहे. कुठंतरी पाणी मुरत आहे.